नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता सागरशी बोलत असताना सागर म्हणतो की नेमका तुम्हाला कसला प्रॉब्लेम आहे ना, मला खरंच काही कळत नाही. रोमॅन्टिक झालो तरी प्रॉब्लेम, नाही झालो तरी प्रॉब्लेम. तेव्हा मग मुक्ता म्हणते की ठीक आहे सागर, तुम्ही संध्याकाळी क्लायंट आल्यावर घरी याल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगते की नक्की माझा प्रॉब्लेम काय आहे ते. तेव्हा सागर म्हणतो की अच्छा, तुम्ही मला तेव्हा सांगणार आहात का? सागरला ती म्हणते की हो, तेव्हाच सांगेन मी तुम्हाला. मग आता हे ऐकल्यानंतर सागर खूपच खुश होतो आणि मुक्ता समोरून इतकं प्रेमाने बोलते हे पाहून त्याला खूप आनंद होतो. नंतर तितक्यातच मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे, चला ते क्लायंट यायला झालेत, मी आवरायला घेते. तेवढ्यातच इथे मुक्ताला आवाज येतो इंद्राचा, मुक्ता ए मुक्ता. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की चला सागर, मी फोन ठेवते, मला मम्मींचा आवाज येतोय. असं म्हणून ती निघून जाते आणि नंतर मुक्ता किचनमध्ये येते. स्वाती त्याचप्रमाणे मुक्ता जेवण बनवत असतात आणि सावनी मात्र मस्त सोफ्यावर बसून ऐशो आरामामध्ये मोबाईल बघत असते आणि सारखा सारखा लकीचा फोन ट्राय करत असते. ती म्हणते की हा लकी कुठे आहे? म्हणते खरंच इतका वेळ त्याला फोन ट्राय करते परंतु त्याचा फोनच बंद येतोय. तेव्हा मग स्वाती म्हणते की मुक्ता हे बघ, हे कसं दिसतंय. आणि नंतर मुक्ता त्यांच्यासाठी सूप बनवत असताना मुक्ता म्हणते की स्वातीताई हे ट्राय करून बघा कसं आहे. तेव्हा स्वाती त्या सूपचं कौतुक करते. नंतर सावनी मात्र वैतागत असते. ती म्हणते की काय करू या लक्कीचं मी, या लक्कीने खरंच पैसे चोरले असतील ना, काय केलं काहीच कळायलाच मार्ग नाही आहे. खरंच इतकी चिडचिड होते माझी, निदान फोन तरी चालू ठेवायचा होता. तेव्हा आता पटकन सावनी तिकडची बाजूची उशी घेते आणि ती पुढे फेकून मारत असते. तेव्हा सावनीचं हे सगळं चालू असताना इंद्राचं लक्ष जातं. इंद्रा म्हणते की ए सावने, काय ग चटक चांदणे, काय करतेस काय तू तिकडे? तिथे नुसती अशी बसलेस, त्यापेक्षा ये जरा मला मदत कर, जरा लसूण सोल. तेव्हा सावनी म्हणते की नाही, मी मदत केली असती, पण ते काय आहे ना, मला डॉक्टरांनी औषधं घ्यायला सांगितलेत ना, तर मला बरं नाही म्हणून जरासं गरगरते, म्हणून मी मदत करू शकत नाही आज, जरा प्लीज सॉरी हा. असं ती बोलून दाखवते. स्वाती आणि मुक्ता तिचं हे वागणं बघून एकमेकांकडे बघून हसत असतात आणि इथे सावनीचा मात्र चेहरा पूर्ण पडलेला असतो. सावनी विचार करते की काय करू मी, या लकीपर्यंत कॉन्टॅक्ट कसा होईल माझा. तर इथे सावनी हे सगळं करत असताना इंद्रा विचार करते की एकीकडे ही सावनी, एकीकडे माझी मुक्ता किती सगळं व्यवस्थित करत असते, सगळं घर सांभाळते, क्लिनिक सांभाळते, पोरांचा अभ्यास घेऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जपते. परंतु ही सावनी बघ कशी आहे, नुसती खायला कार आणि भुईला बार, नुसती बसून आयतं खायला पाहिजे हिला. असं म्हणून आता इंद्रा लसूण सोलत असते. तेवढ्यातच इथे सागरचे क्लायंट घरी आलेले असतात आणि ते घरी आल्यावर मुक्ता आणि घरातले सगळे त्यांचं खूप छान पद्धतीने स्वागत करतात. नंतर मग त्यांचं जेवण देखील झालेलं असतं. तेव्हा ते सगळेजण म्हणतात की वा, जेवण खरंच खूप छान होतं, खूप सुंदर, अशी टेस्ट आम्हाला कुठेही मिळालेली नाही, खूप छान जेवण बनवले आहे. तर हे सावनी ऐकत असते आणि ती लांबूनच ऐकून ह्या सगळ्याला इरिटेट होत असते. तेव्हा मुक्ता म्हणत असते की अहो, हे तर काही नाही आहे, स्वातीताई आणि मम्मी ज्या आहेत त्या माझ्यापेक्षा एकदम छान जेवण बनवतात. तेव्हा मग इंद्रा म्हणते की बघितलं का सर, माझी सूनबाई अशी आहे, तिला जरासं जरी कौतुक घेणार नाही, कोणीही कौतुक केलं तरीही उरळून जाणार नाही आणि तोरा मिरवणार नाही. बघितलं तुम्ही तिचं कौतुक केलं परंतु तरी त्यातही तिने आमचंच कौतुक केलं, अशी आहे सूनबाई. खरंच आमची सून आणि माझी मुक्ता म्हणजे लाखात एक आहे, लाखात एक. अशी सून कोणालाही मिळणार नाही आणि खरंच बरं झालं माझ्या सागऱ्याचं ना हिच्याशी लग्न झालं. सगळं खूप मस्त झालंय. त्यानंतर आता हे ऐकल्यावर पुन्हा मात्र सावनीचा पारा चढतो. सावनीचं डोकं पुन्हा आता गरगरायला लागतं. ती म्हणते की काय चाललंय यांचं, नुसता किती वेळा त्या मुक्ताचं कौतुक करणार आहेत. मी तर म्हणते ना, या सगळ्या कोळ्यांनी ना मुक्ता नावाचा जपच लावला पाहिजे. मुक्ता मुक्ता नुसता तिच्याच नावाचा जप सुरू असतो. मी तर वाट बघते की कधी त्या पैशांचा धमाका होतोय ते, यांचा सगळा मेलोड्रामा कधी संपतोय ना. खरंच कंटाळा आलाय मला हे सगळं ऐकून ऐकून, खूप वैताग येतोय. आता मी वाट बघते ते म्हणजे पैसे गायब झाल्याची न्यूज घरात पसरल्याची. ते जेव्हा घरात न्यूज पसरेल ना, तेव्हा मला बघायचं आहे की नेमकं काय घडते ते. तेव्हा येईल मग खरी मजा. मग तेव्हा नेमकं काय होणार आहे याच्यासाठी मला या मुक्ताचा चेहरा बघावा लागेल. खरंच फार मजा येणार आहे. नक्कीच हे सगळं करणार आहे आणि हे सगळं बघायला मी तर खूप आतुर आहे. तर इथे सागर अजून आलेला नाही, जेवणं झालेली आहेत. म्हणून मुक्ता ही सागरला कॉल करते आणि म्हणते की सागर कुठे आहात तुम्ही? त्यांचं सगळं आटोपलेलं आहे. तेव्हा सागर म्हणतो की येतोच आहे मी, सिग्नल लागलाय तिथे येतोय.
मग मुक्ता त्यांना सांगते की एक 5-10 मिनटं द्या, सिग्नलवर सागर येतच आहेत. तेव्हा ते म्हणतात की नो प्रॉब्लेम, तोपर्यंत आपण छान गप्पा मारूया. मग आता मुक्ता म्हणते की हो येस. तेव्हा मग सावनी तिथे लांबून बघत असते आणि इंद्रा म्हणते की तुम्हाला गोड खायला आवडेल ना. तेव्हा त्या क्लायंटला समजत नाही, ते म्हणतात गोड म्हणजे काय. तेव्हा मुक्ता म्हणते की स्वीट्स डेझर्ट्स गोडबद्दल बोलतात. तेव्हा मग इंद्रा म्हणते की हो तेच ते. आणि ना काय आहे, आमच्या मुक्ताने रसमलाई बनवली आहे, ती खूप छान बनवते, म्हणूनच मुक्ता ते घेण्यासाठी म्हणून जाते. तर इथे लकी हा डॉक्टरांपाशी येऊन पोचतो आणि त्यांना पैसे देत म्हणतो की हे काय डॉक्टर पैसे, परंतु हे सगळं कोणाला काही समजणार नाही ना, काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की डोंट वरी मिस्टर लकी, काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. आपण आता हे पैसे तुम्ही जमा केलेत ना, तर पुढच्या काही तासातच ऑपरेशनला सुरुवात करू. पण एक काम करा, या ऑपरेशनच्या आधी 4-5 तास तुम्ही काहीच खायचे नाही. बाजूच्या रूममध्ये जाऊन बसा, तिथे एक नर्स येईल, ती तुम्हाला पुढचं सांगेल. तर मग आता तो तर या डॉक्टर सावनीला फोन करून सांगतो की लकीने पैसे आणले आहेत. तेव्हा ती म्हणते की वा त्याच गुड न्यूज, म्हणजे याचा अर्थ मी जे पैसे घोड्यावर लावण्याच्या ऐवजी ज्या गाढवावर लावले, ते गाढवाने माझं काम केलंय म्हणजे. अच्छा बरं झालं, आता पुढे काय करायचं आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मग ती असं म्हणून फोन ठेवते आणि त्यानंतर सावनी स्वतःच्याच मनाशी म्हणते की फायनली सावनी, आता तुझा हा प्लॅन अत्यंत योग्य रीतीने यशस्वी झाला आहे. आत्ता मला बघायचं आहे, आत्ता येईल खरी मजा, असं म्हणून ती हसत असते. नंतर इथे आता क्लायंटची रसमलाई खाऊन झालेली असते, सागर देखील आलेला असतो आणि क्लायंट्स म्हणतात की वा वा खरंच खूप सुंदर आहे, खरंच तुमच्या हाताला एकदम मस्त चव आहे, अमेझिंग, अशी रसमलाई आम्ही कुठेही खाल्ली नव्हती, असं म्हणून ते तिचं कौतुक करत असतात. त्याच वेळेला मग आता ते क्लायंट म्हणतात की बरं आता आम्हाला फायनली मिस्टर सागर ही रसमलाई खाल्ल्यानंतर ही डील फायनल करावी लागत आहे, म्हणूनच आता आमचं असं ठरलेलं आहे की आम्ही ही डील फायनल करतोय. मिस्टर सागर, तुमचं बिझनेस सर्कलमधलं डेडिकेशन, त्याचप्रमाणे तुमचं वर्किंग पॅटर्न याची खूप जास्त चर्चा आहे आणि तुमचं काम त्याचप्रमाणे त्यात एक ॲडिशन म्हणजे मॅडमने आज केलेलं ती रसमलाई आणि जेवण खरंच आम्हाला खूप इम्प्रेस केलेलं आहे. असं जेवण आम्ही लंच किंवा डिनर कुठेही आजपर्यंत केलेलं नव्हतं, खरंच खूप मजा आली आज आम्हाला. तेव्हा मग सागर म्हणतो की हो मग काय, कधीही तुम्ही येऊ शकता, अगदी हक्काने, हे तुमचंच घर आहे, तुम्ही कधीही लंच किंवा डिनरसाठी येऊ शकता. त्याच वेळेला हे ऐकल्यावर सगळे खुश होतात आणि मुक्ता म्हणते की येस नक्कीच येऊ शकता. आणि हे सगळं पाहून सावनीचा पुन्हा चेहरा वाकडा होत असतो. तेव्हा मग आता ते म्हणतात की बरं आम्हाला आता निघायचं आहे. मग सागर म्हणतो की येस 1 मिनिट. तो मुक्ताला म्हणतो की बरं मुक्ता, जरा प्लीज त्यांची कॅश आणून देता का. इंद्रा स्वातीला म्हणते की अगं स्वाती, जा त्यांच्यासाठी जरा रसमलाई पॅक करून दे. तेव्हा मग स्वाती आता रसमलाई पॅक करण्यासाठी जाते आणि इंद्रा मुक्ताला म्हणते की मुक्ते तू जा, तू पैसे आणून दे. आणि मग मुक्ता ही तिच्या रूमकडे जात असते आणि या सगळ्याची वाट आता सगळेजण बघत असतात, म्हणजेच सावनी खरं तर ह्या क्षणाची खूप वाट बघत असते. त्यानंतर मुक्ता रूममध्ये निघून जाते आणि सावनी म्हणते की चला आत्ता खऱ्या पिक्चरला सुरुवात झालेली आहे. खरं तर या चित्रपटातले पात्र आहेत सागर, मुक्ता, त्याचप्रमाणे सागरचे 2 क्लायंट आणि लकी कोळी, आणि प्रेक्षक असणार आहे सावनी. सावनी ह्या सगळा पिक्चर आता मस्त एन्जॉय करणार आहे. आणि एक टीप आहे ती म्हणजे या चित्रपटातील सगळी पात्र ही वास्तविक आहेत, त्यांचा सत्याशी अगदी जवळचा संबंध आहे आणि ही सत्यकथेवर आधारित घटना आहे, असं म्हणून आता ती खूपच खुश होत असते. ती म्हणते की आत्ता खरं मला या रसमलाईची खरी मजा येणार आहे आणि पिक्चर बघता बघता हे खरंच खूप मस्त मजा येणार आहे. आतापर्यंत खूप मेलोड्रामा बघितला, आता रिअल स्टोरी मला बघायची आहे, असं म्हणून ती खुश होत असते. त्याच वेळेला इथे आता मुक्ता ही लॉकरकडे येते आणि तिचं लॉकर ओपन करते. त्याच वेळेला त्या लॉकरमध्ये काहीही पैसे नसतात. आता ते पाहिल्यानंतर मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो. मुक्ता म्हणते की काय, याच्यातले पैसे कुठे गेले, आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते की काय झालं आहे सगळं, नाही म्हणजे याच्यातच तर पैसे होते, मी सकाळीच पाहिले होते, आता कुठे गेले ते पैसे. आता मुक्ता मात्र खूपच घाबरलेली असते. ती धावत धावत आता बाहेर जाते. सावनी विचार करते की काय झालं, ही मुक्ता अजून आली कशी नाही आहे, इतका वेळ कसा काय गेला, हिला ना धक्का बसला असणार, एवढा मोठा धक्का. मुक्ताची ना हालत अशी झाली, खाया पिया कुछ नाही, ग्लास चुडा बाराना. त्याच वेळेला आता मुक्ता बाहेर येते आणि सागरला म्हणते की सागर, जरा प्लीज 1 मिनिट आतमध्ये येता का. तेव्हा सागर म्हणतो की काय झालंय. मुक्ता म्हणते की प्लीज जरा या ना.
तेव्हा सागरला हाताला धरून मुक्ता आणते आणि म्हणते की सागर, कपाटामध्ये पैसे नाही आहेत. आता हे ऐकल्यावर सागरलाही धक्का बसतो. सागर म्हणतो की काय, कपाटात पैसे नाहीत, कुठे गेले पैसे? तेव्हा सागर आता लॉकरमध्ये बघतो, आजूबाजूला सगळं बघतो आणि त्या फाईल्स वगैरे सगळं बाजूला करून तिथे दागिन्यांमध्ये कुठे आहेत का तिथे बघतो, तर तिथेही कुठेच पैसे नसतात. मुक्ता म्हणते की सागर, मला खरंच कळत नाही आहे पैसे कुठे गायब झाले हो. मी सकाळी जेव्हा जात होते तेव्हा पैसे बघितले, तिथेच तर होते पैसे आणि म्हणूनच नंतर मी क्लिनिकला निघाले आणि त्यानंतर ही चावी फक्त माझ्याकडे आहे या कपाटाची. मग पैसे गेले कुठे? दिवसभर ही चावी माझ्या पर्समध्ये आहे, मग हे कुठे पैसे गेले? असा विचार आता मुक्ता करत असते आणि सागर सगळीकडे शोधू लागतो. सागर म्हणतो की नाही, हे पैसे अचानक कुठे जातील? आणि तो आता खूपच घाबरलेला असतो. दोघंजणही इकडे तिकडे शोधतात, परंतु कुठेच त्यांना काही सापडत नाही. मुक्ता म्हणते की सागर, मला खरंच खूप टेन्शन येत आहे. तेव्हा सागर म्हणतो की थांबा, तुम्ही जरा थांबा, आपण बघूया काय करता येईल ते. मुक्ता म्हणते की सागर, पण कपाटातनं पैसे गायब कसे होतील? मला कळत नाहीये. ही चावी तर माझ्याकडे होती आणि सतत माझे पैशावर लक्ष होते, हे कसं घडलं असेल? सागर म्हणतो की थांबा, आपण पहिले क्लायंटशी बोलू. तेव्हा क्लायंट आणि इंद्रा गप्पा मारत असतात आणि त्याच वेळेला इथे आता सागर येतो आणि म्हणतो की एक मिनिट मिस्टर अजय, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा ते म्हणतात की बोला सागर, काय झालं? सागर म्हणतो की ॲक्च्युली ना एक जरा मिसकम्युनिकेशन झालंय. जी कॅश होती ना इथली, ती मिहीरकडे राहिली आणि मिहीर बाहेर गेलाय. मग मी ती कॅश तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये आणून दिली तर चालेल का, किंवा मी कोणाकडून पाठवतो? तेव्हा मग ते म्हणतात की येस ॲब्सोल्युटली, काहीच प्रॉब्लेम नाही. उलट इथे आलो म्हणून मला असलं डेलिशियस जेवण जेवायला मिळालं. ठीक आहे, आम्ही निघतो. असं म्हणून आता ते क्लायंट आता निघतात आणि घरी जातात. मग इंद्रा विचारते की सागऱ्या, काय झालं रे? पैशांचं काय झालं? तेव्हा मग सागर म्हणतो की कपाटातून पैसे गायब झालेत, पैसे तिथे नाहीच आहेत. हे ऐकल्यावर इंद्रा आणि स्वातीला धक्का बसतो. सागर म्हणतो की काहीच कळत नाहीये, हे पैसे अचानक कसे काय गायब झालेत? तेव्हा मग इंद्रा आणि स्वाती विचार करतात की बापरे, अचानक हे पैसे कुठे गायब झालेत? सागर म्हणतो की बरं मला सांगा, आपल्या घरामध्ये कोणी वेगळी व्यक्ती आली होती का? तेव्हा इंद्रा म्हणते की नाही, कोणीच आलेलं नव्हतं. स्वाती म्हणते की मी गेले होते भाईच्या कपाटात, परंतु मुक्ताने फाईल सांगितली म्हणून. तेव्हा सागर म्हणतो की अगं तुझं काही नाही, घरातल्या व्यक्तींबद्दल नाही म्हणत आहे, बाहेरचं कोणी? तेव्हा मग स्वातीला आठवतं की लकी हा पैसे घेऊन जात होता. मग ती विचार करते की ते पैसे नक्की लकीचेच होते की भाईचे असतील, आणि जर लकीने चोरी केली असेल तर? नाही, अगोदर मी कोणताही निष्कर्ष काढणार नाही. अगोदर मला या बाबतीत लकीशी बोलावं लागेल, कारण मला अजूनही आठवतंय लकीवर आरोप केल्यानंतर तो एक पूर्ण 2 दिवस जेवला नव्हता. त्याला असं ब्लेम करण्याच्या अगोदर मला त्याच्याशी बोलून घेतलं पाहिजे. नक्की काय, पण नक्की ते पैसे लकीचेच होते की दादूसचे होते? तर इथे मुक्ता टेन्शनमध्ये असते. इंद्रा म्हणते की सागऱ्या, असं कसं झालं रे? पैसे आत्तापर्यंत तिथे लॉकरमध्ये होते आणि अचानक पैसे ते कुठे गायब झाले? तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर, मलाही कळत नाहीये, हे पैसे अचानक कसे गायब होतील? ते पैसे तर तिथेच होते, मग ते इतक्या दिवसानंतर आजच कसे काय गेले चोरीला? आणि सकाळपर्यंत तर पैसे माझ्याचकडे होते, पण काय झालं असेल? तेव्हा सगळेजण टेन्शनमध्ये असतात. सागर म्हणतो की घरातली नाही, कोणीतरी बाहेरची व्यक्ती या सगळ्यामध्ये सामील आहे, कोणीतरी दुसरंच हे सगळं करतंय. त्याच वेळेला आता सागर हा समोर बघतो आणि त्याची नजर ही सावनीकडे जाते आणि तो सावनीकडे बघत असतो. त्याच वेळेला सावनी आता उठून येते आणि ती म्हणते की वा, झालं, फायनली इट्स मी अगेन. मला वाटतंय की सागर, तू माझ्यावर आता पुन्हा संशय घेत आहेस, कारण मागच्या वेळेलाही तुला कळलं होतं की मी काहीच केलं नाही, परंतु तरीही तू आता परत माझ्यावर संशय घेत आहेत. काय आहे तुझ्याकडे पुरावा? नाही म्हणजे प्रत्येक वेळेला तू माझ्यावर संशय का घेत असतोस? मला काय गरज आहे हे सगळं करण्याची? खरं तर मी हा प्रश्न विचारेन की हे जे तू केलं आहेस ते कशासाठी केलं आहेस? नाही म्हणजे तू दुसऱ्या कोणावर आरोप करण्याच्या अगोदर तू हे का लक्षात घेत नाहीस की या कपाटाची चावी तुझ्या बायकोकडे, मुक्ताकडे होती, मग ती चावी अचानक कशी काय गायब झाली? आणि तुला माहिती आहे की मी असं काहीच करणार नाही आणि इथे चोरी वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही आहे. आणि मुक्ताकडे जर चावी होती तर मग तिलाच विचार ना, तिने कुठे ठेवले होते पैसे वगैरे. आणि आणखी एक म्हणजे माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे मी निर्दोष असल्याचा, ते म्हणजे की मी सागर ज्या वेळेला पैसे चोरीला गेले असतील तेव्हा दिवसभर मी या घरामध्ये नव्हते. मी तुझ्या बायकोबरोबर गेले होते हॉस्पिटलला. विचार ना तिला, माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून. तू आत्ता माझ्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप लावू शकत
शकत नाहीस, कारण मी दिवसभर या घरामध्ये नव्हतेच, म्हणून तू आता मला काहीच बोलू शकत नाहीस, असं आता इथे सागरला ती बोलून दाखवते. सागरला मात्र तिच्या कटकटीमुळे वैताग आलेला असतो. सावनी म्हणते की सागर, तू असं का करत आहेस? म्हणजे एकाला दुसरा नियम तर दुसऱ्याला दुसरा. एक काम कर ना, मुक्ताला विचार ना, तू पैसे बाबा घेतलेस का? आणि तसंही मुक्ताच्या कपाटात पैसे तिला गरज लागली असेल म्हणून तिने ते पैसे घेतले असतील. आणि तसंही आजकाल मुक्ताचं काही वेगळं सुरू असतं आणि ती तिच्या जीवावर काय काय गोष्टी करत असते. खरं तर मला तर वाटतंय की इतके पैसे मुक्तानेच वापरलेले असतील. सध्या तिचे आई बाबा पण वर्ल्ड टूरवर गेलेले आहेत, कदाचित त्याच्यासाठी तिला हे पैसे वगैरे लागले असतील तर, असं सावनी बोलून दाखवत असते. परंतु आता सावनीने अशा प्रकारे मुक्तावर आरोप केल्यामुळे मुक्ता प्रचंड चिडते आणि म्हणते की 1 मिनिट सावनी, माझ्यावर कोणत्याही प्रकारचे घाणेरडे आरोप करायचे नाहीत, लक्षात ठेवा. आणि मी जी काही माझ्या पैशांनी मजा मारते, काही करी मजा करत असेल ती माझ्या जीवावर करते आणि तेही राजरोसपणे करते. आणि माझ्या आईबाबांचाही खर्च जो मी करते तो मी स्वतःच्या मेहनतीच्या पैशांवर करते. जे माझे पैसे आहेत त्याच्यानेच करते. मला दुसऱ्या कोणाच्याही पैशांची काहीच गरज पडत नाही. आणि राहिला प्रश्न तर आईबाबांचा, इथून पुढे त्यांचं नाव घेतलं तर लक्षात ठेवा. आणि आणखी एक गोष्ट, माझ्या घरातच मला जर पैशांची गरज असेल तर मी विचारून घेईन ना पैसे. मला काय गरज आहे चोरी करण्याची? माझ्याच घरात मी चोरी कशासाठी करेन? माझे पैसे हे माझे आहेत, माझ्या नवऱ्याच्या पैशांवर माझा अधिकार आहे, तर मग मी ते सगळं का करेन? सागर आता मुक्ताला म्हणतो की मुक्ता, तुम्ही हे सगळं काय करताय? तुम्ही हिला काय एक्सप्लेनेशन देत बसलायत? तुम्हाला माहितीये ना ही कशी आहे ते. हिला काहीच बोलण्याची गरज नाहीये. तिच्याशी बोलणं म्हणजेच व्यर्थ आहे. विचार काय आहे ते तुम्हाला माहीत आहे ना. जाऊ द्या, तिच्याकडे लक्ष देऊ नका. त्याच वेळेला आता सावनी म्हणते की वा सागर वा, हे मात्र बेस्ट आहे तुझं. नाही म्हणजे चोरी ज्या व्यक्तीकडे चावी आहे त्याच्याकडून झाली आहे, परंतु तरीही दोष मात्र दुसऱ्याला आहे तुझा. आणि हो, असं काय तुझं की तू असा वागतोयस? नाही म्हणजे आता तू हे सगळं करत होतास ते फक्त कशासाठी करत होतास ते मला कळलं. म्हणजे आरोप मात्र लावायचे आणि मात्र स्वतःच्या बायकोला प्रोटेक्ट करायचं. आता तर ना माझ्या तुझ्याकडून किंवा या घराकडून काहीच अपेक्षा नाही आहेत, कारण ज्या व्यक्तीकडे चावी आहे त्याला तुम्ही काहीच बोलत नाही आणि दुसऱ्याकडे बोट दाखवताय. म्हणूनच मी आता काहीच बोलणार नाही. काही झालं तरीही तुम्ही प्रोटेक्ट करण्याचं काम मात्र मुक्ताला करणार हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणूनच आता जरी कोणीही पैसे घेत असलं तरीही तुम्ही हेच बोलणार आहात, या घरातले लोक चोरी का करतील आणि माझ्यावरती अशा प्रकारचा अन्याय का? कारण मी जर चोरी केली नसेल, मी एवढी सांगते की मी इथे नाही, तरी तुम्ही माझ्यावर आरोप लावत असाल तर मात्र मी का ऐकून घेऊ? बरोबर की नाही? काय स्वाती, काय एक सासूबाई, बरोबर ना? तेव्हा आता सागर म्हणतो की बस झालं, तुझी ही बडबड आता मी ऐकणार नाही. आणि आता मला ही जास्तीची बडबड नकोय, नाहीतर तुला आत्ताच्या आत्ता मी घराच्या बाहेर हकलून काढेन. हा आता मुक्ताही पुढे म्हणते की हो सावनी, तुम्ही म्हणताय की तुम्ही चोरी केलेली नाही म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप लावताय, मला नको ते बोलून दाखवताय. परंतु जर इथून पुढे तुम्ही माझ्यावर आरोप लावलात ते ठीक आहे, माझ्या आईबाबांच्या बाबतीत काहीच बोलायचे नाही. आणि त्यावेळेला मग सावनी म्हणते की का नाही बोलायचं? हे जर सगळं सत्यच आहे तर मग मी का नाही बोलायचं? तेव्हा मग मुक्ता म्हणते की तुम्ही मला बोलण्याचा प्रश्नच येत नाही आहो, कारण मी माझ्या घरामध्ये चोरी करणं शक्यच नाही. हे माझं घर आहे, माझं, आणि इथल्या गोष्टींवर माझा अधिकार आहे, ते मी मागून घेऊ शकते. चोरण्याची काहीच गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सागर जसं म्हणाले की तुम्हाला घराच्या बाहेर काढतील, या सगळ्या प्रकरणाचा तपास मी करेन. परंतु जर मला आढळलं की हे सगळं तुम्ही केले, ही चोरी तुम्ही केली आहे, तर मात्र मग लक्षात ठेवा, सागर बाहेर काढण्याची वेळ मी येऊ देणार नाही. मी स्वतः तुम्हाला या घराच्या बाहेर हाताला धरून काढून देईन, लक्षात ठेवा. असं म्हणून आता मुक्ता तिथून रागाने निघून जाते आणि सावनी ही खूपच रागामध्ये तिच्याकडे बघत असते. आणि मुक्ता रूममध्ये येते, तिला खूपच भीती वाटत असते. ती म्हणते की हे सगळं काय घडलंय? अचानक पैसे कुठे गेलेत हे सगळे? सकाळपर्यंत तर ही कॅश इथे कपाटातच होती, आता अचानक ही कुठे गायब झाली आहे? असा विचार मुक्ता करते. आणि त्याच वेळेला आता ती पुन्हा कपाटाकडे बघते, ते रिकामच असतं. सागर येतो आणि सागर म्हणतो की मुक्ता काय झालंय? तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर, मी खरंच सांगते तुम्हाला, मला खरंच माहिती नाही ही कॅश कुठे गेली ते. अहो, ही सकाळपर्यंत इथेच होती आणि या कपाटाची चावी देखील माझ्याकडेच आहे एक. मग ही चावी कशी कुठे गेली? सागर, मी स्वामीं शपथ सांगते, खरंच मी काहीच केलेलं नाही, मला या कॅशबद्दल काहीच माहीत नाही. तेव्हा सागर म्हणतो की अहो मुक्ता, हे काय करताय तुम्ही? तुम्ही शपथ वगैरे कशाला घेताय? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही. उगीच तुम्ही कुठल्याही प्रकारचा असं मनाला लावून घेऊ नका. माझा तुमच्यावर विश्वास आहे. हे सगळं काय घडलंय ते मलाही अजूनही माहीत नाही.
तेव्हा मग आता मुक्ता म्हणत असते की सागर, मला आता खूप टेन्शन यायला लागलंय. मी काय करू, कसं करू, खरंच मला कळत नाहीये सागर. हे सगळे पैसे अचानक कुठे गायब झाले? तुमचे क्लायंटला द्यायचे पैसे होते. इतके दिवस आम्ही तुमचे पैसे जपत होते, पण आज मात्र हे झालं. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, तुमच्यावर माझा विश्वास आहे. मुक्ता म्हणते की मी काय करू मग त्या विश्वासाचं, आणि त्याचा मी सार्थकी ठरवू शकले नाही, कारण आता हे पैसे अचानक असे गायब झालेत. नाही, मला हे सहन होण्यासारखंच नाहीये. एवढी कॅश होती, ती कुठे गेली असेल, कोण घेऊन गेलं असेल सागर. परंतु मी एक वचन तुम्हाला नक्की देते, काही झालं तरीही त्या चोराला मी शोधून काढेन. ही कॅश कोण घेऊन गेले, कोणी गायब केले हे मी शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. परंतु हे सगळं कोणी केलं असेल असा विचार आता दोघांच्याही डोक्यामध्ये येत असतो. मुक्ता म्हणते की सगळे घरातले होते, कोणी आपल्या घरात बाहेरचं आलं नाही. मग नेमकं काय झालं असेल असा विचार आता सागर करत असताना मुक्ता आणि सागर हे दोघेही एकमेकांकडे बघतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये आता लकीचा विचार येत असतो. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, मुक्ताला स्वाती म्हणत असते की स्वाती, अगं लकी ना काही पैसे घेऊन जात होता, म्हणजे तू सांगत होता की हे त्याचे मित्राचे पैसे आहेत. तेव्हा हे ऐकल्यावर मुक्ताला धक्का बसतो आणि ती म्हणते की मी त्याला जाताना पाहिलं होतं, ते एक पैशांचं बंडल घेऊन तो चालला होता. हे ऐकून आता मुक्ताला धक्का बसतो. म्हणूनच आता मुक्ता ही लकीच्या रूममध्ये जाते आणि तिच्या रूममध्ये गेल्यानंतर त्याच्या कपाटातून एक किल्ली बाहेर पडते आणि ती म्हणते की माझ्याच लॉकरची ही डुप्लिकेट चावी लकीने बनवून घेतली. याचा अर्थ लकी नाही, अजिबात नाही, मला लकीशी बोललं पाहिजे. तर लकी आता रूममध्ये असतो. मुक्ता त्याच्याकडे येते आणि म्हणते की लकी, प्लीज सांग हे सगळं काय आहे, ही डुप्लिकेट चावी काय आहे? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू हे काहीही करणार नाहीस. सांग लकी, नेमकं काय झालंय? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मग लकी म्हणतो की नाही वहिनी, यावेळेला मी तुझ्या विश्वासाला पात्र ठरू शकलो नाही. तुझा विश्वासघात केलेला आहे मी. हो, ती कॅश मीच चोरलेली आहे. हे ऐकल्यावर मात्र आता इथे मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते. काय बोलावे आणि काय नाही हे मुक्ताला काहीच समजत नाही. मुक्ता म्हणते की काय हे लकी, तू काय बोलतोयस? आता लकी जेव्हा सावनीचं नाव घेणार तेव्हा नेमकं मुक्ता सावनीचा कशा प्रकारे समाचार घेणार आहे आणि ते पैसे कसे परत मिळवणार हे पाहणं रंजकतेचे ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.